नमस्कार मित्रांनो, जय जिजाऊ जय शिवराय। सह्याद्रीच्या उत्तुंग रांगा आणि स्वराज्याचा देदीप्यमान इतिहास ज्या मातीने आपल्या उराशी जपला आहे, त्याच मातीतील एका दुर्लक्षित पण तितक्याच महत्त्वाच्या दुर्गवैभवाची सफर आज आपण करणार आहोत। आपण आज भेट देणार आहोत ती म्हणजे खानापूर तालुक्यातील बानूरगड या किल्ल्याला। विस्तीर्ण पसरलेल्या डोंगर रांगांमध्ये वसलेला हा बानूरगड आजही स्वराज्याच्या सीमांचे रक्षण केल्याची साक्ष देत उभा आहे। या गडाचा उल्लेख येतो तेव्हा स्वराज्याचे गुप्तहेर प्रमुख आणि शिवरायांचे तिसरे डोळा मानले जाणारे बहिर्जी नाईक यांची आठवण झाल्याशिवाय राहत नाही। असे म्हटले जाते की स्वराज्याच्या अनेक मोहिमा आखण्यापूर्वी बहिर्जी नाईक यांनी या भागातील दुर्गम वाटा आणि शत्रूच्या हालचालींची अचूक माहिती महाराजांपर्यंत पोहोचवली होती। गडाच्या वाटा चढताना आपल्याला त्या काळातील या धाडसी गुप्तहेरांच्या पराक्रमाची आणि कष्टांची जाणीव होते। गडावर प्रवेश करताना आपल्याला दिसणारे पडके वाडे, पाण्याचे टाके आणि तटबंदीचे अवशेष आजही इतिहासाची पाने उलटायला लावतात। शत्रूवर नजर ठेवण्यासाठी या किल्ल्याचे स्थान किती मोक्याचे होते हे गडाच्या माथ्यावरून दिसणारा विस्तीर्ण परिसर पाहिल्यावर लक्षात येते। जरी आज या किल्ल्याची अवस्था काहीशी दयनीय असली तरी इथल्या प्रत्येक दगडामागे एक वीरगाथा आणि गुप्तहेर खात्याचे चातुर्य दडलेले आहे। आपल्या पुढच्या पिढीला हा वारसा दाखवण्यासाठी आणि शिवरायांच्या स्वराज्याची व्याप्ती समजून घेण्यासाठी अशा किल्ल्यांना भेट देणं अत्यंत गरजेचे आहे। स्वराज्याच्या रक्षणासाठी शेकडो मावळ्यांनी आपले रक्त सांडले, त्या बलिदानाची आठवण करून देणारा हा बानूरगड आजही आपल्याला लढण्याची आणि आपले अस्तित्व टिकवून ठेवण्याची प्रेरणा देतो। अशा या ऐतिहासिक ठेव्याचं दर्शन घेतल्यावर ऊर अभिमानाने भरून येतो। इतिहासाची ही सफर तुम्हाला कशी वाटली हे नक्की सांगा आणि आपल्या या गौरवशाली वारशाची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्या या स्वराज्य रक्षक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। जय जिजाऊ, जय भवानी, जय शिवराय।